2025 चालू झालेला आहे आणि हा आमचा पहिला व्हिडिओ आहे 2025 चा. बाय द वे, अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर टू यू. तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या सगळ्या तुमच्या 2025 मध्ये पूर्ण होणार आहेत ही मी देवाचरणी प्रार्थना करतो. इनफॅक्ट होणारच आहे. आमचे व्हिडिओ बघत राहा अँड यू विल बी प्रॉस्परस. सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. पण आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो खूप फायद्याचा ठरणार आहे. आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात चांगले सगळ्यात सुंदर पॉवर बँक्स जे तुम्ही घ्यायलाच पाहिजे आणि हे तुम्ही झेप्टोवरनं झेप्टो ब्लिंकिट जे काय आहे त्याच्यावरनं घ्यायला पाहिजे. सगळ्यात आधी जी आहे पॉवर ब्लिट्स X2. हो, ही 599 रुपयाची 10,000 mAh ची पॉवर बँक आहे. ह्याची प्राइस अमेझॉन वरती लिटरली 899 रुपये. ही सगळ्यात स्वस्तातली आहे पण छान आहे. डिस्प्ले वगैरे आहे. याला 2 USB टाइप A येतात, एक USB टाइप C मिळतं तुम्हाला. इनपुट जे आहे म्हणजे 18 वॉटने तुम्ही तुमची जी पॉवर बँक आहे ती चार्ज करू शकता आणि 22.5 वॉटचं आउटपुट आहे. म्हणजे तुमच्याकडे OnePlus किंवा Oppoचा फोन असेल ना तो 17 वॉटने चार्ज होईल आणि आयफोन जो आहे तो 18 वॉटने चार्ज होतो. ओव्हरऑल डिसेंट आहे. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे असेल, स्वस्तातली पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही डबस्टेपच्या या पॉवर ब्लिट्स X2 कडे बघू शकता. एक गोष्ट सांगू का, हे जेव्हापासून क्विक डिलिव्हरीचे ऍप्स वगैरे आले, झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, तेव्हापासून द वे वी बाय चेंज झालेले कम्प्लिटली. म्हणजे आम्हाला बेसिकली सगळ्यात चांगले पॉवर बँक 1000 रुपयाच्या खालचे बागवायचे होते. अमेझॉन वरती बघितलं, फ्लिपकार्ट वरती बघितलं आणि मग झेप्टो वरती बघितलं. झेप्टो वरती इतके स्वस्त आम्हाला मिळाले आणि 10 मिनिटात मिळाले. म्हणजे आणि मी तुम्हाला सांगतो अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा धंदा खूप जास्त बिघडणार आहे ह्याच्यामुळं. सगळं काही जर का 10 मिनिटावरती अवेलेबल असेल तर कोण 2-2, 3-3 दिवस थांबेल ते डिलिव्हरीसाठी. तेच सांगतोय जर का तुम्ही सुद्धा पॉवर बँक, इयरफोन्स अशा काही गोष्टी ज्या 1000, 1500, 2000 या प्राइस रेंज मध्ये असतात त्या तुम्ही तुमच्या त्या क्विक डिलिव्हरी सर्व्हिस QSR जे असतात त्या ऍप्स वरती बघा, तुम्हाला चांगले मिळेल. चला दुसऱ्या नंबरची जी आहे ही पोर्ट्रॉनिक्सची आहे पॉवर MK10. खरं आम्ही पॉवर पॉड वेगळी होती, बाकी फीचर्स वगैरे सेम आहे, ते मागायला गेलो त्यांनी हे पाठवली. रिप्लेसमेंट मागितली, नंतर चॅट वरती ते म्हटले नाही दुसरीच कुठली तरी आणून दिली त्यांनी आम्हाला आणि जाऊ दे म्हटलं चला फीचर सेम आहेत, दिसायला जरा वेगळी असली तरी. तेच तुम्हाला बॉक्स मध्ये केबल वगैरे मिळते. बिल्ड क्वालिटी चांगली आहे म्हणजे टू होल्ड इट इवन लुक्स वाईज एकदम बेसिक आहे. पोर्ट्रॉनिक्सचं इथं ब्रँडिंग आहे. 2 USB टाइप A, एक USB टाइप C आणि तुम्हाला एक मायक्रो USB पोर्ट मिळतं. इथं LED इंडिकेटर्स वगैरे येतात. बाकी बेसिकच आहे पण ह्यानी चार्ज करून बघितलं. लॅपटॉप सुद्धा चार्ज होतो यानी 20 वॉटनेच होतो पण लॅपटॉप सुद्धा चार्ज होतो. Oppo, OnePlus चे फोन 17-17% आणि त्यांचं ते टेक्नॉलॉजीज वेगळी आहे त्यांनी चार्ज होते आणि आयफोन सुद्धा चार्ज करून बघितला तो 18% चार्ज होतो व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि लक्षात ठेवा सगळ्यांवरती 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि सगळे इंडियन ब्रँड आहेत असेच आम्ही चूज केले आहेत. सो दिस इज अनदर वन. थोडे पैसे जास्त देताल पण आय थिंक थोडं फास्टर चार्जिंग मिळतं आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा पोर्ट सुद्धा मिळतं. सो जर का USB तुम्हाला नॉर्मल मायक्रो USB पाहिजे असेल तर डेफिनेटली ह्याच्याकडे बघा. तिसरी जी आहे ती छोटी आहे, 5000 mAh ची आहे पण ही ना 1 वर्षभरापूर्वी स्टफकूल 2-2.5 हजाराला विकायचं. आता ही पोर्ट्रॉनिक्सची आलेली आहे. एवढंच आहे 5000 mAh. एकदा तुमचा फोन इझिली चार्ज होईल आणि इथं राईट हँड साईडला याचं USB टाइप C आहे, इथं पॉवर बटन आहे, बस बाकी काही नाहीये. इथं LED इंडिकेटर्स वगैरे येतात. USB टाइप C ने डेफिनेटली तुम्ही चार्ज करू शकता. वायर वगैरेची गरज नाही. म्हणजे फोनवरती बोलताय तेव्हाच तुम्हाला चार्ज करायचं आहे, टेन्शन नाही, डिरेक्टली येस. आणि इंटरेस्टिंगली एवढं छोटं असून तुम्ही इव्हन तुमचा मोठा लॅपटॉप आहे ना तो सुद्धा 20 वॉटने चार्ज करू शकता. दुसरा सुद्धा फोन चार्ज करायचा असेल तर USB टाइप C टू USB टाइप C घ्या किंवा जे काय असेल ते आउटपुट अँड यू कॅन चार्ज दॅट ॲज वेल. झेप्टो वरती 899 म्हणजे 900 रुपयाला आहे. अमेझॉन वरती बघितलं तर 1000 रुपयाला आहे. सो अगेन एक्सलंट वन. आणि पोर्ट्रॉनिक्सचे म्हणजे कंपनी चांगली आहे त्यामुळे यू कॅन डेफिनेटली लुक ॲट इट. बऱ्याच वेळा असं होतं चायनीज प्रॉडक्ट्स असतात तर तुम्हाला ते फेक वगैरे नाही येत ना हे तुम्हाला कन्फर्म करणं गरजेचं आहे. त्यासाठी BIS आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, ते सर्टिफिकेशन देतात. तर ते तुम्हाला जर का चेक करायचं असेल जेव्हा सुद्धा असे प्रॉडक्ट येतात ना तर BIS केअर नावाचा एक ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि बॉक्स वरती ना खाली 8 डिजिटचा नंबर असतो BISचा, तो नंबर तिथं BIS केअर ॲपमध्ये टाका. ते एक्झॅक्टली सांगेल म्हणजे ते तुमच्या प्रॉडक्ट बरोबर मॅच व्हायला पाहिजे मगच तुम्ही या, नाहीतर मग असं समजा की फेक तुम्हाला मिळते. आता ही जी चौथी आहे ना ही माझ्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे आय लव्ह दिस. ह्याच्यामध्ये काय माहिती का, मॅगसेफ चार्जिंगला हे सपोर्ट करतं. येस ॲब्सोल्युटली. एम्ब्रेनची आहे अँड दिसायला चांगली आहे, पोर्टेबल आहे आणि मॅग्नेटिक चार्जिंग सुद्धा करू शकतं. आणि फक्त तुम्हाला पॉवर बँक मिळत नाही. आता हा कुठे गेला, हा पिक्सेल बघा, ही जी रिंग आहे ना मॅग्नेटिक ती सुद्धा मिळते. म्हणजे काय होईल माहिती का, तुम्हाला जर का तुमच्याकडे आयफोन असेल जो मॅगसेफ चार्जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. सच अ ब्युटिफुल स्मॉल थिंग. आणि हे बघा म्हणजे तुम्हाला केबलची वगैरे गरज नाही. दिस इज ब्युटिफुल.
झेप्टोवरती 1099 ची आहे, पण अमेझॉनवरती घेतलं तर 1500. म्हणजे काय झालं 10 मिनिटात तुम्हाला आणि तुम्ही 300-400 रुपये वाचवताय. नॉट बॅड ॲट ऑल. तर ही तुम्ही डेफिनेटली बघू शकता. माझ्या हिशोबाने दिस इज एक्सलंट. आणि पोर्ट्स बद्दल सांगायचं झालं तर USB टाईप A पोर्ट आहे, USB टाईप C आहे, LED इंडिकेटर्स इथंच दिसतात तुम्हाला, आणि 15 वॉटचं वायरलेस चार्जिंग सुद्धा सपोर्ट करतं. येस, म्हणजे जर का नॉर्मल वायर्डने केलं तर 22.5 वॉटने वगैरे चार्ज. PD सुद्धा आहे, म्हणजे लॅपटॉप सुद्धा चार्ज करू शकता यांनी. पण तुम्हाला ऑल इन वन पाहिजे आणि तुम्हाला असं पोर्टेबिलिटीचं वगैरे टेन्शन नाही, तर मी स्टफकूलची ही 20,000ची 85 वॉट चार्जिंगची पॉवर बँक नक्की सजेस्ट करेन. ह्याची प्राइस 3,500 आहे, पण तुम्हाला सांगू का, तुम्ही सगळं काही इतकं फास्ट चार्ज करू शकता. सॅमसंगचा फोन आहे, 45 वॉटला सपोर्ट करतो, करू शकता. OnePlus Oppoचा त्यांचं सुपर बुक आहे, त्यामुळे ते 17-18% तेवढ्याने चार्ज होईल. पण इथं 3 पोर्ट मिळतात तुम्हाला. एक USB टाईप आहे, 2 USB टाईप C. हे जे आहे हे 65 वॉटने चार्ज करता, म्हणजे तुमचा लॅपटॉप सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता, नॉर्मल फोन सुद्धा चार्ज करू शकता. हे 20 वॉट आहे आणि हे 18 वॉट आहे. हे बघा, जर का तुम्हाला रात्रभर ठेवून ह्याला चार्ज करायचं, मग तुम्ही तुमचे 2 फोन्स, लॅपटॉप वगैरे एका वेळेला चार्ज करू शकता. अँड फॉर दॅट दिस इज फॅन्टॅस्टिक. ह्याची प्राइस सुद्धा जास्त आहे, याची कॅपॅसिटी जास्त आहे, तर प्राइस सुद्धा जास्त असणार. 3,500 रुपये. अँड आय थिंक फॉर दॅट प्राइस दिस इज क्वाईट डिसेंट. मोठी पाहिजे असेल तर डेफिनेटली. आणि हे ट्रॅव्हलसाठी घेऊन जाऊ शकता. 20,000 mAh पर्यंत अलाउड आहे, म्हणजे तुम्हाला फ्लाईटने वगैरे जायचं असेल तर. आणि समजा जर का ही नाही मिळाली तुम्हाला, तर Amrenचीच 85 वॉटला सपोर्ट करणारी दुसरी आहे, ती 3,400ची आहे. यू कॅन डेफिनेटली लुक ॲट इट. चला, कसा वाटला? इनफॅक्ट 10 महिन्यापूर्वी आम्ही व्हिडिओ केला, तो भरपूर चालला. भरपूर लोकांनी सांगितलं सुद्धा. आम्ही परत नवीन जर का चांगले तुम्हाला पॉवर बँक मिळत असतील तर आम्हाला सांगा. त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. जे काय करतो तुमच्यासाठीच करतो. परत एकदा नूतन नवीन वर्षाच्या तुम्हाला मोठ्या 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 शुभेच्छा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.